नमस्कार. असं म्हणतात की मनुष्य जन्म हा खूप दुर्मिळ आहे आणि त्यातून अध्यात्माची आवड अजूनच दुर्मिळ. मला असं वाटतं की हरिनामाचं वेड आणि हरिनामाचं प्रेम हे जेवढ्या लवकर लागेल तेवढं पुढचं आयुष्य सुखकर होतं. अशा वेळेला जर का आपल्याला सद्गुरूंची प्राप्ती झाली तर मी म्हणेन तो मानवाचा पुनर्जन्मच आहे. सद्गुरू आपल्या शिष्यातले दोष नाहीसे करतात आणि मग हळूहळू का होईना चित्त शुद्धीकरणाची प्रक्रिया चालू होते. ह्या सगळ्याचा विचार करताना मला असं वाटतं की एक दृढ श्रद्धा असणं, जसं श्रीकृष्णाने भगवद्गीतेत सांगितलं आहे की ज्ञानाच्या शस्त्राने तो संशयाचं निराकरण कर. अतूट श्रद्धा ठेव सद्गुरू, संत, शास्त्र आणि पुढे जा. या सगळ्याची वाटचाल जरी खडतर असेल तरी सद्गुरू असेल तर अशक्य काही नाही. आपण म्हणतो ना, सद्गुरूसारखा पाठीराखा दुसरा कोणी नाही. याच्यावरच आपण थोडीशी चर्चा करण्यासाठी आजच्या भागामध्ये घेऊन आलो आहे आपले पाहुणे. या पॉडकास्टमध्ये तस्मै श्री गुरवे नमः याच्यामध्ये मी आपल्या पाहुण्यांचं स्वागत करते. तत्पूर्वी त्यांचा एक छोटासा परिचय करून देते. आपल्या पाहुण्या आहेत त्या BA MA डिस्टिंक्शन मानसशास्त्र ह्या विषयामध्ये. जवळजवळ त्यांनी 32 वर्ष बँकेमध्ये नोकरी केली. आता त्या निवृत्त झाल्या आहेत आणि श्री श्री ठाकूर अनुकूलचंद्र चक्रवर्ती यांचा जवळजवळ 40 वर्ष त्यांचा अनुग्रह घेतला आहे. त्या त्यांच्या शिष्या आहेत. बंगाली भाषेची आवड त्यांना ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये असताना लागली. स्वेच्छेने आवड म्हणून त्यांनी काही छोटी छोटी बंगाली पुस्तकं अनुवादित केली मराठीमध्ये. ह्या सगळ्यांबरोबरच त्यांचा एक व्यासंग म्हणजे गाण्याची आवड. गाणी म्हणणं, भजनं म्हणणं ही त्यांची आवड आहे. पेटीही त्या सुंदर वाजवतात. तर भेटूया आजच्या आपल्या पाहुण्यांना. सुप्रियाताई गोडबोले. सुप्रियाताई गोडबोले, आपलं या कार्यक्रमामध्ये स्वागत. नमस्कार. 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 आपण आपल्या चर्चेला सुरुवात करूया. सगळ्यात प्रथम आपली ओळख करून देताना जे मला समजलं की आपल्याला बंगाली भाषेची आवड आहे. बंगाली भाषेचं तुम्ही आवड म्हणून काही छोटी छोटी पुस्तकं मराठीमध्ये अनुवादित केली. तर ह्यासाठी ठाकूर अनुकूलचंद्रजींच्या ग्रंथसंपदेबद्दल तुम्ही थोडंसं सांगावं. बरं. ठाकूरजींची ग्रंथसंपदा विपुल आहे. त्यांनी विपुल वाणी दिलेल्या आहेत आणि त्या वाणी ग्रंथांमध्ये ग्रथित केलेल्या आहेत. त्यांनी लिहिलेले जे ग्रंथ आहेत ते सगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी वाणी दिलेल्या आहेत. म्हणजे शिक्षण क्षेत्र असेल, उद्योग, कृषी, समाजकारण, राजकारण, विवाह, म्हणजे ह्या सगळ्याबद्दल त्यांनी वाणी दिलेली आहे. आणि असं एकही अंग नसेल आपल्या जीवनाचं की ज्याच्यावर त्यांनी वाणी दिलेल्या नाही. अशा सर्व अंगांना स्पर्श करणारे त्यांनी वाणी दिलेली आहे आणि त्यामुळे त्यांची ग्रंथसंपदा खूप मोठी आहे. उदाहरणादाखल मी काही नावं सांगेन. सत्यानुसरण, नारीनीती, पथेरकडी, चलार साथी, नंतर शाश्वती, पुण्यपुंथी आणि आलोचना प्रसंग याचे 20च्या वर खंड इत्यादी. ही यादी खूप मोठी होईल कारण तेवढी ग्रंथसंपदा विपुलच आहे त्यांची. तर आलोचना प्रसंगामध्ये गुरु शिष्य संवाद असा शिष्याने प्रश्न विचारले आणि ठाकूरजींनी उत्तर दिली. अशा तऱ्हेचं त्याचं स्वरूप आहे. आता हे ग्रंथ बंगाली भाषेत आहेत सगळे ओरिजिनल, कारण ठाकूरजी बंगाली, त्यामुळे बंगाली भाषेत आहेत. पण त्याचे हिंदी अनुवाद झालेले आहेत त्याचे. तसंच काही इंग्रजीमध्येही काही पुस्तकांचे अनुवाद झाले आणि मराठीमध्ये आता प्रोसेस चालू आहे अनुवादाची. खूप छान. मला सांगा की आपण जेव्हा अनुग्रह घेतो एखाद्या गुरूंचा तेव्हा आपल्याला काहीतरी उपासना सांगितली जाते. तसं मला आवडेल विचारायला की ठाकूरजींनी पण त्यांच्या शिष्यांना अशी दैनंदिन म्हणा किंवा अशा काही स्वरूपामध्ये काही साधना, काही उपासना काही दिली असेल तर त्याहीबद्दल आम्हाला थोडीशी माहिती जाणून घ्यायची. प्रत्येक गुरु काहीतरी उपासना देतात आपल्या शिष्यांना. ती दैनंदिन स्वरूपात ती करायची असते. तर ठाकूरजींनी दिलेली जी उपासना आहे ती यजन, याजन, इष्टवृत्ती अशा 3 स्वरूपाची आहे. आपण साधनेची त्रिसूत्री असं म्हणू शकतो. त्यातलं यजन म्हणजे हे शब्द जरा आता परिचयात नसतात कारण हे असे वैदिक काळातले शब्द वाटतात, म्हणजे आहेतच ते यज्ञाच्या संबंधित असल्यामुळे. पण त्याचा सोपा अर्थ सांगायचा यजनचा तर
त्याचा सोपा अर्थ असा आहे की वैयक्तिक साधना दिलेली ती त्या व्यक्तीने करायची. आणि सकाळी उठल्यावर सोपी आहे ती. सकाळी उठल्यावर नामध्यान करायचं, जे नाम दिलेले आहे ठाकूरजींनी ते नामध्यान करायचं. नंतर रात्री झोपण्यापूर्वी नामध्यान करायचं आणि सकाळी सूर्योदयाच्या वेळेला प्रार्थना करायची आणि संध्याकाळी ती प्रातः प्रार्थना आणि संध्याकाळी सायंकालीन प्रार्थना करायची. असं हे यजनाचं स्वरूप आहे. तर यजनामध्ये शिष्याची जडणघडण होते. हे यजन म्हणजे हे नित्य करायचं आहे, रोज करायचं आहे. तर आपण म्हणतो उपासनेला दृढ चालवावे, अगदी तसं ते करायचं आहे. त्याच्यातून शिष्याची जडणघडण होते. खूप छान. आपण मगाशी कार्यक्रम चालू करण्यापूर्वी जेव्हा चर्चा करत होतो तेव्हा तुम्ही म्हटला तुमचा खूप मोठा आश्रम आहे, तुमच्या गुरूंचा सत्संग आश्रम. तर हा नेमका कुठे आहे, त्याचं आश्रमाचं स्वरूप काय आहे, किंवा तिथलं उपासना वगैरे मार्ग कसा चालतो, त्यांची दिनचर्या काय, ह्याविषयी पण थोडंसं मला जाणून घ्यायला आवडेल. ते सांगते तुम्हाला. आणि त्यानंतर अजून थोडंसं यजन इष्टभूतीचं थोडं पूर्ण करते. हो. आश्रम ठाकूरजींचा आत्ता सध्या विद्यमान आश्रम हा झारखंड, पूर्वीचं बिहार म्हणजे आत्ताचं झारखंड, त्याच्यामध्ये देवघर येथे आहे. आणि पूर्वीचा आश्रम त्यांचा स्वातंत्र्यपूर्व काळामधला पूर्व बंगालमध्ये, म्हणजे आताचं ते बांगलादेश आहे, पूर्व बंगालमध्ये पाबना येथे होता. कारण फाळणीपूर्वी तिथे त्यांनी उभारला होता आश्रम. पण फाळणीपूर्वी ते परत इकडे भारतामध्ये ते आले आणि बिहार पूर्वीचा म्हणजे आताचा झारखंड इथे त्यांनी हा देवघर इथे परत शून्यातून आश्रम उभारला. शिष्यवर्गाला ते काही घेऊन आले होते आणि त्यांनी शून्यातून उभारला आश्रम. आणि तिथे तपोवन विद्यालय आहे, वीणापाडी विद्यालय आहे, नंतर फार्मसी आहे, औषध निर्मिती आहे, शिवाय तिथे हॉस्पिटल आहे, गोरगरिबांसाठी मदत होते, औषधोपचार वगैरे असं सगळं आहे. प्रेस आहे सत्संगाचा आणि असं सगळं तिथे आहे. पण मग महाराष्ट्रामध्ये पण त्यांचे आश्रम कुठे किंवा मंदिरं अशी आहेत का? हो, त्यांचे जसे पूर्ण भारतभर आश्रम आहेत. त्याला आश्रम नाही, त्यांची मंदिर आहे ठाकूरजींची. आश्रम एकच आहे, देवघरला आहे तो. ही मंदिरं आहेत, त्याला सत्संग विहार असंही म्हणतात. तर अर्थातच पश्चिम बंगाल, ओरिसा या भागात ती जास्त आहेत, पण दक्षिण भारतातही आहेत. आणि आता महाराष्ट्रातलं सांगायचं तुम्हाला तर बदलापूर येथे पहिलं मंदिर झालं. नंतर चाकण, चंद्रपूर, सुंदरनगर या भागात मंदिरं झालेली आहेत. आणि आता पुण्यामध्ये मंदिराचं बांधकाम चालू आहे, ते पूर्णत्वाकडे गेलेलं आहे आणि लवकरच तिथे ठाकूरजींची प्रतिष्ठापना होईल. वा, खूप सुंदर. पण पुण्यामध्ये सत्संग सेंटर पण होतं, 2000 सालापासून होतं. बरोबर. आणि कोथरूड भागामध्ये होतं ते. बरं. आणि तिथे पण भरपूर भक्त यायचे आणि खूप सत्संगाचा आनंद घेतलेला आहे. खरं आहे, खूप छान. मगाशी तुम्ही बोलता बोलता म्हणला होतात की तुम्हाला यजन, याचन आणि इष्टभूती याच्याबद्दल परत थोडंसं अजून सांगावं असं वाटतं. कारण ते यजन पर्यंत झालं माझं, पुढचं माझं सांगायचंय. तर याजन म्हणजे ह्याला थोडा सामाजिक संदर्भ आहे. म्हणजे माणूस हा सामाजिक प्राणी आहे, समाजात राहतो. तर त्याच्या आजूबाजूचे लोक असतात, त्याचे शेजारी पाजारी असतात, तो ऑफिसमध्ये काम करत असेल तिथले त्याचे सहकर्मचारी असतात, लोक असतात, त्या सगळ्यांकडे त्यांनी ठाकूरजींबद्दल बोलायचं, याला याजन म्हणतात. बरं. आणि असं म्हणतो आपण की शिष्यामधनं गुरुचं प्रतिबिंब असतं, म्हणजे गुरु प्रतिनिधित्व करतो शिष्य. तर गुरूंबद्दल सांगितल्यानंतर लोकांना कळतं की हा शिष्य कसा घडलेला आहे हे पण कळतं. आणि त्यामुळे त्यांना पण असं वाटू शकतं की आपण पण ह्यांच्याबद्दल जाणून घ्यावं, ठाकूरजींबद्दल, त्यांच्या सत्संगाला जावं, त्यांची भजनं, असं हे याजनातून हे होतं. आणि याजनातूनच अजून एक होतं की आपण जे आजूबाजूचे लोक असतात, शेजारी पाजारी, त्या सगळ्यांची सुखदुःख, अडीअडचणी ह्याच्या वेळेला मदत करणं, त्यांच्याशी सतत संवादात राहणं, हे पण त्याच्यातून घडतं. आणि त्या इष्टभृती हे तिसरं सांगितलं मी ते. तर इष्टभृती म्हणजे आपण गुरुंना काहीतरी अर्पण करणं, गुरुंना काहीतरी देणं. तर गुरुदक्षिणा हे आपल्याला माहितीच आहे सगळ्यांना. आणि आपण देवदर्शनाला जाताना किंवा गुरूंच्या दर्शनाला जाताना काही ना काहीतरी घेऊन जातो, रिक्त हस्ताने जात नाही. छोटीशी गोष्ट असेल तरी चालेल, म्हणजे आपल्या सामर्थ्यानुसार, कुवतीनुसार आपण काहीतरी देत असतो. देणं हे महत्वाचं. तर इष्टवृत्ती म्हणजे गुरुला काहीतरी देणं आहे. बरोबर.
आणि इष्टाच्या भरणासाठी देणं आहे. तर इष्टवृत्ती ही पंचमहायज्ञ आहे. म्हणजे आपल्या सनातन संस्कृतीमध्ये सांगितलेले आहेत पंचमहायज्ञ, देवयज्ञ, ऋषीयज्ञ, पितृयज्ञ, नंतर भूतयज्ञ आणि मनुष्ययज्ञ, म्हणजे त्याला अतिथी यज्ञ असेही म्हणतात. तर ह्या 5 यज्ञ असं ते अंतर्भूत आहेत इष्टवृत्तीमध्ये. असं इष्टवृत्ती ही फार शक्तिशाली आहे, म्हणजे फार प्रभावशाली आहे. म्हणजे फक्त परिवारच नाही तर परिवाराबरोबर समाज, त्याची उन्नती आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे मार्ग मिळालाय, ज्याच्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये वृद्धी होती, त्यांच्यासाठी एक आपण म्हणतो एक समर्पण भावना जी इष्टवृत्तीच्या माध्यमातून, की गुरु सर्वप्रथम मग बाकी. तर हे याजन इष्टवृत्ती हे तुम्ही सांगितलं ती खूपच सुंदर आणि नवीन संकल्पना आहे आमच्या सगळ्यांसाठी. पण मगाशी तुमच्या परिचयामध्ये मला एक जाणवलं की 40 वर्ष झाली की तुम्ही त्यांचा अनुग्रह घेतलाय. तर एखादा छोटासा अनुभव आम्हाला नक्की तुमच्याकडनं ऐकायला आवडेल. काय सांगाल तुम्ही? नक्की सांगते. मी बँकेमध्ये नोकरी करत होते. तर ठाकूरजींच्या शिकवणुकीचा आपल्याला व्यवहारात पण कसा उपयोग होतो. तर बँकेमध्ये नोकरी करत असताना आपले बरेच बरोबर आपल्या नोकरी करणारे आपल्याबरोबर असते ते सहकर्मचारी असतात. त्यांच्याबरोबर आपण दिवसभर काम करत असतो. तर कधीतरी काहीतरी वादाचा प्रसंग येऊ शकतो. तसा वादाचा प्रसंग आला की त्याला दोष द्यायचा नाही किंवा ते मनात ठेवायचं नाही, दोषी समजायचं नाही आणि ते विसरून जायचं. आणि आपण पुढे तसंच अशी लेबलिंग करायचं नाही की ही व्यक्ती अशीच आहे, ही व्यक्ती तशीच आहे, ही व्यक्ती असंच बोलते, असं लेबलिंग न करता आपण पुढे त्याच्याशी पहिल्यासारखीच सगळं चालू ठेवायचं. हे मी ठाकूरजींच्या ह्याच्यातून शिकले. कारण त्यांनी सत्यानुसरण नावाच्या त्यांच्या ग्रंथामध्ये, जो खूप महत्त्वाचा ग्रंथ आहे, कारण त्याच्याबद्दल पण मी सांगेन थोडंसं हा अनुभव सांगितल्यानंतर. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की कोणावर तुम्ही क्रुद्ध झाला असला तर त्याला आलिंगन द्या, त्याला आपल्या घरी जेवायला बोलवा, त्याला पालखी पाठवा आणि जोपर्यंत दिलखुलासपणे बोलणं होत नाही तोपर्यंत तुम्ही त्याच्या मांगल्यासाठी परमपित्याकडे प्रार्थना करा. आणि कारण विद्वेष येतात संकोच होतो, माणूस संकुचित होतो, संकुचित होते माणसाची वृत्ती. आणि त्यामुळे संकुचितपणा नको ना. त्यामुळे हे मला असं जाणवलं. आणि समजा आपल्याकडनं काही चूक झालीच नाही तर आपण ती सोडून द्यायची आणि पुन्हा त्याच्याशी किंवा तिच्याशी पहिल्यासारखं बोलायला लागून पुढे करायचं. आणि कस्टमरना मी देतच होते माझ्या परीने चांगली सर्व्हिस. पण ठाकूरजींच्या ह्याच्यामुळे वेगळं आपण त्यांच्यासाठी अजून काहीतरी केलं पाहिजे, त्यांच्यासाठी लवकर काम केलं पाहिजे त्यांचं वगैरे, अशा तऱ्हेचं माझे झाले विचार. म्हणजे खूपच छान. म्हणजे मला असं नक्की खात्री आहे की जेव्हा आपण सद्गुरूंच्या शरणापन्न होतो ना तेव्हा फक्त आणि फक्त उन्नतीच आपल्या आयुष्यात होत असते. तुमचे आता जे बँकेतलं तुम्ही कस्टमरवरचं उदाहरण दिलं आणि इतका सुंदर विचार आहे की तुम्ही राग आला एखाद्या माणसाचा तर त्याला तुम्ही प्रेमाने जिंकून घ्या. त्याच्यासाठी तुम्ही त्याला आलिंगन द्या, घरी जेवायला बोलवा. दिसायला अगदीच किंवा बघायला गेलं, विचार करायला गेलं तर आपल्याला हे करता येऊ शकतं. पण नक्की ह्याच्या आड काय येतं? आपल्याच वृत्ती प्रवृत्ती. आणि हेच तर खरं जेव्हा आपण संतांचा अनुग्रह घेतो हेच तर शिकवण आपल्याला रोजच्या आयुष्यातनं मला वाटतं मिळत असते. तर मला असं वाटतंय की आपण आजचा हा आपला पॉडकास्टचा कार्यक्रम इथे थांबवूया. परत मला आवडेल की आपण सुप्रियाताईंना आपल्या इथे बोलावून घेऊ. त्यांच्याकडे खूप काही अनुभव, खूप जास्त मी म्हणेन, कारण 40 वर्ष हा खूप मोठा स्पॅन झाला की त्यांच्या सद्गुरूंच्या अनुग्रहामध्ये आहेत आणि त्यांचं त्याच्याबद्दलचं वाचन आहे, अनुभव आहे. तर हे अनुभव आपल्याला कधी, कोणत्या क्षणी, कुठे, कधी उपयोगाला येतील हे आपल्यालाही माहिती नाही. मला जाता जाता एक सांगते की नामस्मरणाचं सुप्रियाताईंनी जे सांगितलं की नामस्मरण जितकं करावं, त्यांच्या गुरूंनी सांगितलं आहे नामस्मरण ही साधना सगळ्यात चांगली. चालता, बसता, बोलता, उठताना, काम करताना तुम्ही साधना करा, नामजप करा. तर आपल्याकडे जनाबाईंचं पण असंच होतं. जनाबाई पण नामस्मरणामध्ये इतकी तल्लीन झाली होती काम करता करता की एक असा प्रसंग आहे की जनाबाई तिच्या मैत्रिणींशी नदीवर भांडाभांडी चालू असते आणि जनाबाईंची खाती जाते संत कबीरांपर्यंत. संत कबीर जनाबाईंचा शोध घेत येतात आणि म्हणतात कुठे आहे जनाबाई, कुठे आहे जनाबाई, बघितली आहे का? आणि त्या जनाबाई आणि त्यांची मैत्रीण भांडत असतात. तर तेव्हा ती म्हणते की हीच तर, ही इथे आहे तीच. तर ती जनाबाई कबीरांकडे बघून म्हणते की मीच आहे जनी, तुम्हाला काय पाहिजे? मग ते म्हणतात की कशावरनं?
तर ते म्हणतात मला काही नाही, तुम्ही बघा इथे ज्या माझ्या मी गौऱ्या ठेवल्या आहेत त्या गौऱ्यातनं तुम्हाला फक्त हरिनाम ऐकू येईल. आणि खरोखर संत कबीर जेव्हा कानाला एक एक गौरी लावून बघतात तेव्हा त्याच्यातनं फक्त हरिनाम येतं. म्हणजे मी म्हणते की इतकी नामसाधना करणं, एवढं नामस्मरणामध्ये तल्लीन होणं, याच्यासाठी सुद्धा आपल्याला सद्गुरूंनी सांगितलेल्या गोष्टींचं पालन करणं हे किती महत्त्वाचं आहे. जोपर्यंत त्यांनी सांगितलेल्या वचनांवर आपण विश्वास ठेवत नाही, तंतोतंत तसे पाळायला शिकत नाही, तोपर्यंत ती साधना पण पूर्णत्वास जात नाही. पण हा एक मोठा प्रवास आहे आणि ह्या प्रवासासाठी आपल्याला खूप काही शिकायचं आहे. त्याच्यातल्या अडचणी, त्याच्यावर मात कशी करायची, याच्याचसाठी आम्ही हा पॉडकास्ट घेऊन आलो आहे आपल्यासाठी. भेटूया परत एकदा पुढच्या आमच्या कार्यक्रमात. तोपर्यंत मी सुप्रियाताई गोडबोले यांचे परत एकदा आभार मानते. धन्यवाद सुप्रियाताई, आपण परत पुन्हा भेटूया. धन्यवाद. धन्यवाद.